जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वप्नील वानखडे आणि तुम्ही बघताय आजचा विशेष कार्यक्रम चुनाव का पर्व। इंडिया दॅट इज भारत, आणि या भारताचा सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणजे जनरल इलेक्शन, सार्वत्रिक निवडणुका। 2024च्या सार्वत्रिक निवडणुका 19 एप्रिल पासून सुरू झाल्या। सलग 7 चरणांमध्ये ह्या निवडणुका आता पार पडणार आहेत आणि 4 जूनला रिझल्ट डिक्लेअर होतील। 19 एप्रिलला सार्वत्रिक निवडणुकांचा पहिला चरण पार पडला। त्याच्यानंतर आम्ही मित्रांमध्ये ॲस्पिरंट्समध्ये बरीच चर्चा झाली, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की एकूणच इलेक्शनची जी राजकीय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विधानसभा इलेक्शन असेल, लोकसभा इलेक्शन असेल, याबद्दल तर आपल्याला ॲस्पिरंट्सला किंवा एकूणच भारतीय नागरिकांना बऱ्यापैकी माहिती आहे। पण जी इलेक्शनची टेक्निकल प्रोसिजर आहे, म्हणजे EVMच्या फर्स्ट लेवल चेकिंगपासून त्यांचं रँडमायझेशन करणं, त्यांना अलॉट करणं, त्यामध्ये कुठले कुठले सिक्युरिटी चेकअप्स असतात, अशा बऱ्याच प्रक्रियांबद्दल मला संभ्रम लक्षात आला। अर्थातच तो माझ्याही मनात होता। मग या एकूणच टेक्निकल प्रोसिजरवर एखादा व्हिडिओ बनवावा असं माझ्या लक्षात आलं। आपलाही रिसर्च होईल आणि इतरांनाही माहिती मिळेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ। मित्रांनो, आपल्याला ज्ञात आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला प्रिय भारत देश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या संविधान सभेच्या अखंड प्रयत्नानंतर जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आपल्याला प्राप्त झालं। संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज दिल्या, ज्यामुळे कल्याणकारी राज्याची संकल्पना लागू होईल। पण त्याचबरोबर दिलं ती म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था। भारतासारख्या खंडप्राय असणाऱ्या विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राजकीय व्यवस्था कुठली चपखल बसत असेल तर ती म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था, आणि अगदी तीच राज्यव्यवस्था आपल्याला आपल्या घटनेकडून, संविधानाकडून प्राप्त झाली। लोकशाही म्हणजे आपले जनप्रतिनिधी सामान्य लोकांमधून निवडून देणं, त्याच्यासाठी आवश्यक होत्या निवडणुका, आणि हेच निवडणूक कंडक्ट करण्यासाठी सुकुमार सेन यांच्या अध्यक्षतेखाली 1950 रोजी स्थापना झाली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची। इलेक्शन कमिशन अर्थात निर्वाचन आयोग ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे जी आर्टिकल 324 मधून आपले पॉवर्स घेते, आणि या विशालकाय देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची। इलेक्शन कंडक्शनची डिटेल प्रोसिजर ही रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951च्या कायद्यात नमूद केलेली आहे। स्वतंत्रोत्तर भारतात 1951-52 मध्ये सर्वात पहिले सार्वत्रिक निवडणुका झाल्या। ही सार्वत्रिक निवडणूक होण्याची देशाची स्वातंत्र्यानंतरची पहिलीच खेप। अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांनी भारताला हिणवलं, हा खंडप्राय देश, इतकी विविधता, हे काय निवडणूक घेणार? भारत देशाने सर्वांनाच नामोहरम केलं, यशस्वी निवडणुका घेऊन दाखवल्या। अमेरिकेसारख्या प्रगत देशाला जिथं 1960चं दशक अडल्ट सफरेज म्हणजे प्रौढ मताधिकार देण्यासाठी उजळावं लागलं, तिथे भारताने 1950 मध्ये पहिल्याच खेपेत संविधान लागू झाल्याबरोबर प्रौढ मताधिकार सर्वांना लागू केला। तब्बल 17 करोड लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वापरला। 2 लाखपेक्षा वर पोलिंग बूथ तयार करण्यात आले। 68 फेजेसमध्ये हे इलेक्शन झालं आणि ते यशस्वीरित्या पार पडलं। भारताला पहिले पंतप्रधान नेहरू लाभले। पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ते तब्बल 17व्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत, नेहरूंपासून मोदीजींपर्यंत हा अखंड प्रवास आपल्या निवडणुकीचा असा सुरू आहे, आणि आता येऊन ठेपली आहे 18वी लोकसभा 2024। 70 वर्षापासून या देशात लोकशाही टिकवण्यासाठी जर कोणी काम केलं असेल तर ते म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। भूभाग कितीही खडतर असला तरी इलेक्शन कमिशन मात्र आपल्यापर्यंत पोहोचण्यात सक्षम असतं। त्यांची तत्परता ही वाखाणण्याजोगी आहे। पण या देशाचा सुजाण नागरिक असल्याच्या नात्यानं आपलंही हे कर्तव्य आहे की आपण कंप्लीट इलेक्शन प्रोसिजर समजून घ्यावी। जी संस्था आपल्या लोकशाहीचा पाया बनलेली आहे त्या संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल आपल्याला माहीत असणं क्रमप्राप्त आहे। तर चला आज माहिती करून घेऊ इलेक्शन कमिशनच्या संपूर्ण कार्यपद्धतीबद्दल। स्क्रीनवर तुम्हाला जी मशीन दिसत आहे तिचं नाव आहे EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। स्वतंत्र भारतातल्या निवडणुका या बॅलेट पेपर आणि बॅलेट बॉक्स यांचा यूज करून घेण्यात आल्या होत्या। 1982 पर्यंत ही सेम प्रोसिजर सुरू होती। त्यानंतर 1982 मध्ये सर्वात प्रथम पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला, तो म्हणजे केरळच्या परूर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये। तिथे सर्वात प्रथम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यात आला। तो पायलट प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा विस्तार सर्वत्र विधानसभेमध्ये केला गेला, सगळ्याच विधानसभेमध्ये, आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देखील केला गेला। या EVMचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे 3 पार्ट असतात। त्याचा सर्वात पहिला पार्ट असतो बॅलेट युनिट, सेकंड पार्ट कंट्रोल युनिट, आणि तिसरा असतो VVPAT म्हणजे वोटर्स व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल। याचा जो BU आहे बॅलेट युनिट,
त्याचा वापर प्रत्यक्ष वोटर मतदान करण्यासाठी करतो आणि कंट्रोल युनिट हा प्रेसाइडिंग ऑफिसरकडे ठेवलेला असतो. कंट्रोल युनिट हा असा युनिट आहे की केलेलं वोटिंगची नोंद कंट्रोल युनिटमध्ये केली जाते. व्हीव्हीपॅट हा सेगमेंट रिसेंटली ईव्हीएमला जोडण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट वोटरनी केलेल्या मतदानाची पडताळणी त्याला करून देतो. व्हीव्हीपॅटवर 10 सेकंदासाठी एक चीट डिस्प्ले होते. त्याच्यामध्ये तुम्ही केलेल्या मतदाराचं नाव आणि सिम्बॉलचा उल्लेख असतो. परंतु भारताने गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब केल्याने ही चीट तुम्हाला घरी घेऊन जाता येत नाही. ती 10 सेकंदासाठी तुम्हाला दिसते आणि नंतर तुटून व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये पडते. ईव्हीएमचे सर्व कनेक्शन्स हे वायर्ड असतात. जवळपास 5 मीटर पर्यंतची वायरचा उपयोग त्याच्यामध्ये होतो. प्रथमतः बॅलेट युनिट हा व्हीव्हीपॅटला जोडण्यात येतो आणि त्यानंतर व्हीव्हीपॅट हा सीयू म्हणजेच कंट्रोल युनिटला जोडण्यात येतो. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या कम्प्लिटली बॅटरी ऑपरेटेड आहे. त्यांना कुठल्याच प्रकारच्या इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. यांचं डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बँगलोर आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हैदराबाद यांच्यातर्फे केले गेले आहे. इलेक्शन कमिशनने आता नन ऑफ दी अबाव म्हणजे नोटा हा देखील पर्याय वोटर्सला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे तुम्हाला वरील उमेदवारांपैकी कोणीच उमेदवार मान्य नसला म्हणजे तुम्ही नन ऑफ दी अबाव म्हणजेच नोटाचं बटन प्रेस करून आपला मताधिकार गाजवू शकता. बॅलेट मशीनच्या उजव्या बाजूला सरळ एका रांगेत वोटिंग बटन्स दिलेले असतात. निळ्या कलरचे हेच बटन प्रेस करून आपण वोटिंग करतो आणि डाव्या बाजूला उभे असणारे कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवारांचे नाव आणि त्यांच्या समोर त्यांचे चिन्ह दिलेले असतात. नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबाव पकडून 16 कॅन्डिडेट्सची लिस्ट एका बॅलेट युनिटमध्ये बसू शकते. M3 व्हर्जनच्या ईव्हीएम मध्ये जवळपास 24 बॅलेट युनिट्स एका कंट्रोल युनिटला लावू शकतो. म्हणजे 24 गुणिले 16 384 कॅन्डिडेट्स आपण एका कंट्रोल युनिटवर ऑपरेट करू शकतो. निवडणूक विहीन कालावधीमध्ये सर्व ईव्हीएम्स हे DEO म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांच्या अखत्यारीत ठेवण्यात येतात. निवडणूक घोषणांच्या काही दिवस आधी सुरू होते ही निवडणूक आयोगाची पहिली प्रक्रिया, जी म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग. डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरच्या निगराणीत एका मोठ्या हॉलमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी ईव्हीएमची टोटली जांच करतात. ईव्हीएमच्या प्रत्येक भागाची तपासणी होते. तो कार्यरत आहे की नाही याचा शोध लावला जातो. वर्किंग कंडिशनमध्ये असणाऱ्या ईव्हीएमला ग्रीन टॅग लावण्यात येतात आणि ते पिंक पट्टीची सील लावून सील करण्यात येतात. ग्रीन पॅच आणि पिंक सील असलेले ईव्हीएम हेच फक्त निवडणुकीसाठी उपयोगी येतात. जे ईव्हीएम वर्किंग कंडिशनमध्ये सापडत नाहीत त्यांच्यावर लाल टॅग लावण्यात येतो आणि त्यांना निष्कासित करण्यात येतं. त्यांना पुन्हा BEL कडे रिप्लेसमेंटसाठी पाठवण्यात येतं आणि त्यानंतर दुरुस्त होऊन ते पुन्हा वापरात येतात. बॅलेट मशीन आणि कंट्रोल युनिट प्रमाणेच व्हीव्हीपॅटचंही चेकिंग केलं जातं. त्यांनाही ग्रीन पॅच आणि रेड पॅच याच्यामध्ये विभागणी करण्यात येते. FLC म्हणजेच फर्स्ट लेवल चेकिंग झाल्यानंतर त्यातले 10% वोटिंग मशीन्स हे डेमॉन्स्ट्रेशन आणि ट्रेनिंग पर्पजेससाठी वेगळे केले जातात. ते सेपरेटली ठेवले जातात. DEO आणि RO हेडक्वार्टरला असलेले ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर्सला ते ट्रेनिंग पर्पजेससाठी यूज केले जातात. आता पुढची प्रोसिजर सुरू होते ती म्हणजे रँडमायझेशन. रँडमायझेशन म्हणजे अशी प्रोसेस ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला रँडमाइज करण्यात येतं. म्हणजे कुठली मशीन कुठल्या पोलिंग बूथला गेली याची आयडिया कोणाचकडे नसावी. रँडमायझेशनच्या प्रोसेसला एक्झिक्यूट करण्यासाठी ETS म्हणजे ईव्हीएम ट्रॅकिंग सिस्टमचा वापर करण्यात येतो. हे सॉफ्टवेअर सर्वात पहिले इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सचा डेटाबेस जमा करतं, त्यांना ट्रॅक करतं आणि त्यानंतर त्यांना अशा रीतीने शफल करतात की ते कम्प्लिटली रँडमाइज होऊन जातात. रँडमायझेशनची प्रोसेस 2 चरणांमध्ये पार पडते. एक DEO लेवलला आणि दुसरी RO म्हणजे रिटर्निंग ऑफिसर लेवलला. फर्स्ट लेवल चेकिंग झाल्यानंतर FLC झाल्यानंतर लगेचच फर्स्ट रँडमायझेशनची प्रोसेस सुरू होते. ही डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरच्या अखत्यारीत होते आणि यानंतर जे रँडमाइज्ड झालेले डिव्हाइसेस असतात, EVM असतात, ते पुढे रिटर्निंग ऑफिसरला सुपूर्द केले जातात. रिटर्निंग ऑफिसरच्या अखत्यारीत होते सेकंड रँडमायझेशन. सेकंड रँडमायझेशन याच्यासाठी असतं की रिटर्निंग ऑफिस जेव्हा पोलिंग बूथसाठी EVM पाठवतो तेव्हा ते परत एकदा रँडमाइज होऊन जातात. सेकंड रँडमायझेशन झाल्यानंतर पोलिंग बूथला कुठला EVM गेला आहे याची कुठलीच कल्पना कोणालाच नसते. पुढे पॉलिटिकल पार्टीच्या एजंट्स समोर स्ट्रॉंग रूममध्ये सर्व EVM एका ठिकाणी सील केले जातात. त्याची व्हिडिओग्राफी आयोगातर्फे करण्यात येते. पॉलिटिकल पार्टीच्या एजंटला त्यावर आपला सील लावण्याची मोहलत असते. त्यानंतरचा फेज असतो कमिशनिंग ऑफ EVM. याला प्री पोल प्रिपरेशन असंही म्हणतात. रिस्पेक्टिव्ह पॉलिटिकल पार्टीज तर्फे
कॅन्डिडेट्सचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर ही प्रोसिजर सुरू होते. ही प्रोसिजर रिटर्निंग ऑफिसरच्या लेवलला होते. या लेवलला कॅन्डिडेट्सचे नाव आणि सिम्बॉल हे बॅलेट युनिट्समध्ये ऍड केले जातात. खात्री केली जाते की प्रत्येक नाव आणि सिम्बॉल हे बटनच्या एक्झॅक्ट समोर असेल. व्हीव्हीपॅटमध्ये कॅन्डिडेट्सच्या नावाचे नवीन रोल टाकल्या जातात, नवीन बॅटरीज टाकल्या जातात आणि या प्रोसिजरला म्हणतात लोडिंग ऑफ सिम्बल्स. यानंतर बॅलेट युनिट्स आणि कंट्रोल युनिटला पिंक सील लावून सील करण्यात येतं आणि त्यांना सिक्युरिटी बॉक्समध्ये टाकून त्यावर ॲड्रेस टॅग लावण्यात येतो. आता या ईव्हीएम डिस्पर्सलसाठी पोलिंग बूथला जाण्यासाठी एकदम रेडी आहेत. मधल्या काळात चीफ इलेक्शन ऑफिसरद्वारे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होते. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आदर्श आचारसंहिता लागू होते. त्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासनाचे जे अधिकारी असतात त्यांची नेमणूक होते इलेक्शन कमिशनद्वारे इलेक्शन ड्युटीजवर. त्यांना आपण पोलिंग पार्टीज या नावाने ओळखतो. पोलिंग पार्टीचं अध्यक्षपद हे प्रिसाइडिंग ऑफिसर भूषवतात. त्यांच्या हाताखाली 2 ते 3 पोलिंग ऑफिसर्स असतात आणि एक आर्म्ड सिक्युरिटी पर्सन देखील असतो. आता पुढचा फेज सुरू होतो तो म्हणजे एक्झॅक्ट इलेक्शनच्या आदल्या दिवशी. पोलिंग पार्टीज आपापल्या रिस्पेक्टिव्ह कलेक्शन सेंटर्सवर पोहोचतात. तिथून प्रिसाइडिंग ऑफिसर्स आणि पोलिंग ऑफिसर्स आपापल्या पोलिंग मटेरियलचं कलेक्शन करतात. मटेरियल कलेक्ट केल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर हे सुपरविजन करतात ईव्हीएमचं. कुठल्या प्रकारची खराबी जर त्यामध्ये असेल किंवा ते वर्किंग कंडिशनमध्ये असेल तर अशा वेळेस PRO हे कलेक्शन सेंटरला परत जाऊन त्याचं रिप्लेसमेंटही करू शकतात. प्रत्येक पोलिंग पार्टीला आर्म्ड पोलीस फोर्स सोबत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह सेंटर्सवर ड्रॉप करण्यात येतात. पोलिंग स्टेशनला पोहोचल्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होते ती म्हणजे सेटिंग ऑफ द पोलिंग बूथ. पोलिंग बूथची सेटिंग ही इलेक्शनच्या आदल्या दिवशीच करावी लागते. गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे पोलिंग बूथ ह्या सर्व बाजूंनी सील करण्यात येतो. ट्रेनिंगमध्ये शिकवल्याप्रमाणे प्रत्येक पोलिंग ऑफिसर हा आपापलं काम करतो. दिल्या गेलेल्या प्रत्येक इलेक्शन मटेरियलचा यूज करण्यात येतो. ते ट्रेनिंगनुसार विशिष्ट ठिकाणी प्लेस करण्यात येतात. सूचना आणि नावांचे फलक लावले जातात आणि प्रत्यक्ष इलेक्शनच्या आदल्या दिवशी कंप्लीट पोलिंग बूथ रेडी असतो. पॉलिटिकल पार्टीजचे एजंट, नंतर पोलिंग ऑफिसर 1, पोलिंग ऑफिसर 2, पोलिंग ऑफिसर 3, त्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या बाजूला वोटिंग कंपार्टमेंट अशी साधारणतः याची रचना असते. 23 बाय 23 इंचाच्या कार्डबोर्डच्या सीट पासून वोटिंग कंपार्टमेंट बनवण्यात येतं. याच कंपार्टमेंटमध्ये वोटर जाऊन त्याच्या वोटिंग अधिकाराचा वापर करतो. वोटिंग कंपार्टमेंट हे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसरच्या 3 ते 4 फूट अंतरावर असतात. कुठल्याच प्रकारे गुप्त मतदानाचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात येते. प्रिसाइडिंग ऑफिसर सहित कंप्लीट पोलिंग पार्टीचा मुक्काम त्या दिवशी ईव्हीएम सोबतच असतो. पोलिंग पार्टीला इलेक्शन मटेरियल आणि ईव्हीएम सोडून जाण्याची बिलकुलच मुभा नसते. आता पोलिंग पार्टीला आज रात्रीचा मुक्काम करू देऊ, त्यांना आराम करू देऊ आणि आपण उद्या हा व्हिडिओ कंटिन्यू करू. सलग केल्यास हा व्हिडिओ फार लांब होईल, तुम्हालाही तो कंटाळवाणा वाटेल. त्यामुळे हे 2 पार्टमध्ये आपण बनवण्याचं ठरवलं आहे. आजचा पार्ट इथेच थांबू. उद्या नक्की इलेक्शन डेला भेटू. तुर्तास रजा घेतो. जय महाराष्ट्र.